माता पिता बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार, तेही वंश इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये। एक IVF सायकल साठी पैसे द्या आणि एक सायकल मोफत मिळवा। 0% डोनर पॉलिसी फक्त सोलापूरमध्ये। अपॉइंटमेंट साठी आजच संपर्क साधा। सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटाने पुन्हा एकदा जीव घेतला असून शेतात काम करत असताना एका तरुणाच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। ही घटना मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे घडली। मृत तरुणाचे नाव विजय राजाराम डोंगरे, वय 38 असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण बांधकामासाठी आलेली वाळू खाली करत होता। याच वेळी अचानक वातावरणात बदल होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्याच क्षणी त्याच्या अंगावर वीज कोसळली। घटनेनंतर स्थानिकांनी त्याला तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले। या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी नातेवाईकांनी मोहोळ पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। सोलापूर जिल्ह्यात सध्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट वाढला आहे। अशा परिस्थितीत शेतात किंवा मोकळ्या जागेत काम करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विजेच्या कडकडाटामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे। एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्र रूपाची जाणीव करून दिली आहे। आपण बांधकाम कामगार आहात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी। बांधकाम कामगार कार्ड दाखवा, मिळवा सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णतः मोफत। सोलापुरातील ISO नामांकित कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगार योजना यांच्या माध्यमातून सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मिळणार मोफत। अस्थिरोग विभाग, दंतरोग, स्त्रीरोग, IVF सेंटर आणि विविध सर्जरी विभाग आता एकाच छताखाली। अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा, विश्वासार्ह उपचार। आजच भेट द्या, मोफत चेकअप करून घ्या। कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालय जवळ, सोलापूर। संपर्क करा 97 30 55 88 55 72 49 07 41 84।